पुण्यातील 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार. या पती पत्नींनी तिला देहविक्री करण्यास भाग पाडलं. वडिलांच्या उपचारासाठी तिने उसने पैसे घेतले होते. पैसे परत न दिल्याने एका तरुणीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आकाश सुरेश माने आणि पूनम आकाश माने अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय पीडित तरुणी पुण्यातील कात्रज परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीचे वयोवृद्ध वडील आजारी पडले होते. त्यांच्या उपचारासाठी तिने आरोपी पूनम आणि आकाश यांच्याकडून 30,000 रुपये उसने घेतले. मात्र घरची परिस्थिती ही बेताची असल्याकारणाने तिला ते पैसे वेळेवर परत करता आले नाही. त्यामुळे आरोपी आकाशने तिला धमकावणे सुरू केले. इतकंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केला. आरोपी आणि त्याची पत्नी इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तरुणीवर दबाव आणून तिला देहविक्री करण्यास भाग पाडले. तसेच तिच्याकडून पैसे देखील वसूल केले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हे स्वतः ग्राहकांचा शोध घेऊन तरुणीची देहविक्री करत होती. ग्राहकांकडून येणारे पैसे ते जमा करीत होते. आरोपींचे कृत्य हे दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यामुळे पीडित तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आणि पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोक पैशासाठी कोणत्या हद्दीला जातील हे सांगताच येत नाही.